ड्रीम होम मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आज पुन्हा एकदा वास्तुशास्त्र विषयक आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर आहेत वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर सर। तुमचं शो मध्ये स्वागत। साईराम सर, काल आपण आग्नेय दिशेचं महत्त्व जाणून घेतलं, तर मला असं विचारायचं की जर आग्नेय दिशेला जर चुकीच्या वस्तू ठेवल्या गेल्या तर नेमके कोणते दोष निर्माण होतात आणि गुणधर्मही सांगाल? प्रत्येक वेळेस रचना आपण एक गोष्ट सांगतो की कोणत्याही गोष्टीचा फार बाऊ करायचं नाहीये आणि खूप काही असं काही वेगळं काहीतरी टेन्शन घ्यायचं नाही। काही टेन्शन कुमार आणि टेन्शन कुमाऱ्या पण असतात की ते छोट्या छोट्या गोष्टींना खूप काहीतरी बतंगड करून ठेवतात। आपण हे असं जे काही मी सांगतो ते करून पाहायचंय, निश्चित आनंद वाटेल। पण तसं करू शकलो नाही म्हणून खूप दुःखी व्हायचंय आणि खूप अगदी काही गरज नाही। तर आग्नेय कोपरा दूषित असणं म्हणजे काय? तर ज्या वेळेस आग्नेय कोपऱ्यामध्ये पाणी असतं त्यावेळेस तो आग्नेय कोपरा दूषित मानला गेला। तुम्ही फ्लॅट सिस्टीम मध्ये जर राहत असाल आणि आग्नेय कोपऱ्यामध्ये जर सिंक आला असेल तर त्या सिंकच्या वर पूर्व भिंतीला तुम्ही एक लाल रंगाचा बल्ब उलटा लावायचा। म्हणजे जनरल बल्ब असा असतो तो उलटा लावायचा, म्हणजे ते जे काही होल्डर आहे ते उलट, अगदी बरोबर लावताना त्याखाली आधी एक लाल रंगाचा 1 फूट बाय 1 भरीव लाल रंगाचा चौकोन काढायचा, म्हणजे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल। जर तुमच्या घरामध्ये बाथरूम असेल आग्नेय कोपऱ्यात तर तिथं पाण्याची साठवणूक कमी करायची, हा एक पहिला मुद्दा। किंवा तुम्ही पाण्याची टाकी, हल्ली पाण्याच्या अभावी टाक्या लावतात वर, ओव्हरहेड टँक, तर त्याला तुम्ही डार्क रेड कलर लावू शकता। किंवा तुम्ही तिची बाथरूम आग्नेय कोपऱ्यात असेल तर त्याला पूर्ण लाल रंगाच्या टाईल्स लावू शकता। तेही शक्य नसेल तर तुम्ही लाल रंगाने तो ऑइल पेंटने रंगवू शकता। आता बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की आमचा समजा बंगला आहे आणि आम्ही आग्नेय कोपऱ्यामध्ये पाण्याची टाकी काढलेली आहे किंवा सेफ्टी टँक काढली, थोडक्यात काय आग्नेय कोपऱ्यात चांगलं किंवा घाण पाणी आहे असं समजूया। तर अगदीच काय कट बांधत नाही ना, म्हणजे भिंतीला भिंत लागून काही ती टाकी नसते, एखादं वीट तरी का होईना जागा असते। अशा वेळेस त्या आग्नेय कोपऱ्यामध्ये खडे मीठ, कोळसा, लोखंड आणि तांब्याचे तुकडे साधारण 5 किलो जरी प्रत्येकी घेतलं म्हणजे साधारण सगळं मिळून 20 किलो होईल, 5-5 किलो प्रत्येकी। खरं तर ते प्लॉटच्या आकारमानावर असतं की किती टाकायचं, पण जनरल आपण पंचमहाभूताचं आणि पंचमतत्व म्हणून आपण त्याच्यामध्ये 5-5 किलो खडेमीठ तेवढंच, कोळसा तेवढाच, तांब्याचे तुकडे ठेवलेच आणि लोखंड तेवढंच असं त्या आग्नेय कोपऱ्यामध्ये टाकून द्यायचं। आता मध्यंतरी काय झालं तुला सांगतो की माझ्या घरामध्ये ना कॉम्प्युटर आणि टीव्ही लागत नव्हता, तर मी इलेक्ट्रिशियनला बोलवलं, बाकी लाईट लागत होत्या छोट्या ट्यूब्स वगैरे, तर त्यांनी पाहिलं वगैरे आणि तो मला म्हटला, आणि गुरुजी आपल्या घराची न्यूट्रल कट झाली। अरे म्हटलं मग न्यूट्रल कट झाली तर लाईट कशी काय लागली? ही तर लाईट लागते, न्यूट्रल कट तर कॉम्प्युटर वगैरे लागत। अहो म्हणे तसं नसतं, तुमच्या घराचं आर्थिंग चांगलं आहे आणि आर्थिंग वरती लाईट पेटली। तेव्हा माझी पण लाईट पेटली की विश्वकर्मा भगवानांनी आमच्या 4-5 हजार वर्षापूर्वी त्या विश्वकर्मा संहितेत लिहून ठेवलेलं आहे की आग्नेय कोपरा जर पाण्याने बाधित असेल, जलबाधित असेल तर या पद्धतीचं साहित्य त्या ठिकाणी पुरायचं। मग विश्वकर्म्यांना हे कुठनं माहीत पडलं की त्यातनं आर्थिंग तयार होतं? म्हणजे आमचे ऋषी मुनी किती त्रिकालज्ञ होते आणि किती सायंटिफिक किंवा वैज्ञानिक गोष्टी त्यांना माहिती होत्या की त्याच्यातून एक फेस तयार होतो आणि तिथे एक प्रकारची उष्णता निर्माण होते। मागच्या काही भागांमध्ये मी तुला सांगितलं की आपण लोहचुंबक ठेवलं, लोखंडाचा केस पसरला वगैरे, ह्या गोष्टी तशाच पद्धतीने ती एनर्जी तिथे कॉन्सन्ट्रेट होते। बरोबर। आग्नेय कोपऱ्यामध्ये जिना असणं सुद्धा खूप त्रासदायक असतं। आग्नेय कोपऱ्यामध्ये संडास बाथरूम असणं पण त्रासदायक असतं। आग्नेय कोपऱ्यातलं बेडरूम पती पत्नींमध्ये वितंडवाद निर्माण करतं। आग्नेय कोपऱ्यामध्ये जर जिना असेल तर पायाची आणि गुडघ्याची दुखणी मोठ्या प्रमाणात लागतात। आणि आग्नेय कोपऱ्यात जर संडास असेल तर अशा लोकांना मूळव्याधी, फिशर, भगिंदर असले विचित्र कमरेखालचे आजार होतात। आणि आग्नेय कोपऱ्यामध्ये जर किचन असेल तर मात्र सुबत्ता नांदते, घरामध्ये आनंद, त्या अन्नाला चव असते। अशा बऱ्याचशा गोष्टी शास्त्रकारांनी सांगितल्यात की ज्या अग्नी प्रमाण मानून केल्या पाहिजे। आणि अशा ह्या आग्नेय कोपऱ्याच्या स्वयंपाकघरामध्ये तुमच्या अन्नपूर्णेचा वास असावा यासाठी तुम्ही एक दिवस काय करायचं, जेव्हा तुम्हाला मनात वाटेल तेव्हा, किंवा घरामध्ये तुम्हाला असं वाटेल की बा अन्नाला चव येत नाही, कधी मीठ जास्ती पडतंय, त्रास होतोय, चिडचिड होते, तर अशा वेळेस आहे ना एक खायचा डिंक आपला असतो, बाळणपणामध्ये ते डिंकाचे लाडू जसे बनवतात तसा एक खायचा डिंक आणून स्वतःच्या हाताने बारीक करायचं। बारीक करून तो एका वाटीत ठेवायचा, त्याच्यामध्ये थोडं गंगाजळ घालायचं, थोडं अष्टगंध घालायचं, ते खालायचं म्हणजे ओलं करायचं आणि त्या तुमच्या जी काही खिडकी बिडकी असेल तिथे ठेवून द्यायचं किंवा ते ओट्यावरती ठेवलं तरी चालेल। नंतर काय करायचं, त्या घरातली जी स्त्री आहे तिने 3 दिवसांनी, जी सौभाग्यवती स्त्री आहे तिने ते हातावरती मिश्रण घ्यायचं, दोन्ही हातावरती ते चोळायचं, ठीक आहे, आणि पूर्व भिंतीला आणि पश्चिम भिंतीला हाताचे ठसे मारायचे। हाताचे ठसे मारताना तिच्या पतीने तिच्या खांद्याला पाठीमागून स्पर्श करणं गरजेचं आहे। म्हणजे पतीचा खांद्यावर हात आहे आणि ती स्पर्श करते आणि स्पर्श करताना डोळे बंद करून अन्नपूर्णेचं स्मरण करायचं,
ओम अन्नपूर्णे नमो नमः असं म्हटलं तरी चालतं, ओम अन्नपूर्णे हे नमः स्वाहा असं म्हटलं तरी चालतं, किंवा काही नाही म्हटलं तरी चालेल, अन्नपूर्णा देवी नमो नमः असं म्हणून हाताचा शिक्का मारायचा पूर्व भिंतीला पश्चिम भिंतीला. याच्यामुळे घरामध्ये अन्नपूर्णेचा वास राहील आणि आपला जो अन्न आहे ते खूप चवदार आणि उत्कृष्ट होईल. वा सर, आपल्याला आपला पहिला कॉल आलाय. नम्रता वाणी बोलतायत अहमदनगरहून. बोला, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार, मी नम्रता वाणी बोलतेय अहमदनगरवरून. आपण वास्तुतज्ञ आहात, आपलंही घर वास्तूप्रमाणे असेल तर मग आपण 100% सुखी आहात का? आपणाला जीवनात कोणतं संकट येणार नाही असं वाटतं का? असं काही नसतं. हे मी वारंवार सांगतो की माणसाचं घर वास्तुशास्त्राप्रमाणे असलं पाहिजे, त्याचबरोबर त्याची कर्मही तशीच पाहिजे. मी स्वतः जरी वास्तुतज्ञ असलो, मी 100% वास्तुशास्त्रीय रचना जरी केली असली तरी माणसाच्या जीवनामध्ये सुख दुःख हा चढ उतार असतोच. जेवणामध्ये जसं तिखट मीठ पाहिजे, पण ते किती पाहिजे? लिमिटमध्ये पाहिजे. खूप जास्ती असेल तर ते जेवण बेचव होतं. तसं जीवनामध्ये सुख दुःख दोन्ही पाहिजे. तुम्ही नुसतंच जर मी तुला 4 किलो जिलेबी आणून दिली आणि सारखं म्हटलं खा, आनंदाची गोष्ट, खा, आवडते ना, खा, एक 10व्या-11व्या वेळेला तुला चक्कर यायला लागेल आणि बास झालं. म्हणजे कधी कधी सुखाचा पण अतिरेक होत असतो. म्हणून माणसाला थोडं तरी दुःख पाहिजे, आणि दुःख असलं म्हणजे परमेश्वराचं स्मरण राहतं. नाही तर मग तो त्रिकालज्ञ होईल, तो मिस्टर इंडियाच झाला, म्हणजे तो स्वतःच राज्य होईल. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की वास्तुतज्ञ असू द्या किंवा वास्तू परीक्षण करून घेणारा असू द्या, माणसाच्या जीवनातली दुःख निश्चितच संपत नाहीत, पण ती कमी जरूर होतात. बरोबर. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही एखाद्या सायकलवरती एखाद्या चढावरती चाललेला आहे आणि तुमच्या सायकलच्या चेनला जर ग्रीस नसेल तर तुम्हाला त्रास होतो. पण तिला जर प्रॉपर चेनला ग्रीस लावलं तर जितक्या इझिली तुम्ही ते पार करू शकता, म्हणजे संकटातनं पण मार्ग काढू शकता. ते म्हणजे वास्तुशास्त्र. वास्तुशास्त्र म्हणजे जागेची ठिकठिकाणी असणारी मांडणी, त्यातून मिळणारी ऊर्जा. म्हणजे तुम्ही एखाद दिवशी जर काही संकटात सापडलाय, दुःखात सापडलाय आणि घरी आल्यानंतर जर का तो कोंदटपणा आणि वातावरणामध्ये जर निगेटिव्हिटी असेल तर कदाचित तुम्हाला मारायची इच्छा होईल. पण तेच जर वास्तुशास्त्राप्रमाणे असेल तर मी माझी सगळी दुःख बाहेर टाकून देईन आणि घरामध्ये मी आनंदी होईन. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की आपल्या भिंती ज्या असतात ना, ह्या आपल्याशी बोलत असतात. म्हणून वेड्यासारखं बोलायचं नाहीये, पण त्यांच्या तुम्ही हात लावून बघा, तुम्हाला जाणीव होईल की त्या भिंती आपल्या असतात. करोडो रुपयाच्या 5 स्टार हॉटेलमध्ये तुम्हाला ठेवलं तर तुम्ही राहणार नाही. 5व्या दिवशी म्हणाल माझं चंद्रमौळी झोपडंच बरं आहे. म्हणजे सुख दुःख ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत, पण त्या खूप जास्ती प्रमाणात दुःख नसावीत. म्हणून वास्तुशास्त्राचा आधार घ्यायचा आहे. आणि जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझी शोधून पाहे, हे समर्थ रामदासांनी सांगितलेलं आहे. पण ते दुःखांची तीव्रता कमी व्हावी आणि ती सोचण्याची ताकद तुमच्यात निर्माण व्हावी, म्हणून ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्राचा आधार घेणं गरजेचं आहे. बरोबर. ज्यावेळेस आपण एखादी वास्तुशास्त्रीय बदल करतो त्यावेळेस आपल्याला ना निसर्ग अनुकूल होत असतो, आणि आपल्याला तो कळला पाहिजे की तो अनुकूल कसा होतो, ती वास्तू कशी अनुकूल होती. याच्यासाठी एक छोटीशी गोष्ट सांगतो. एक देवभक्त होता, ज्योतिषांचा त्याला ज्ञान आवड होती, वास्तुशास्त्राची पण त्याला आवड होती असं धरूयात. आणि ज्योतिषशास्त्रानुसार त्याला सांगितलं की तू अमुक अमुक उपासना कर. त्यांनी भरपूर रात्रंदिवस देवा भगवंताची उपासना केली, गणपतीची इतकी उपासना केली की बास विचारताच नाही. आणि एक दिवस काय झालं, प्रचंड मोठं वादळ आलं, ते पाणी शिरलं सगळीकडं आणि दुष्काळ पडला, खूप ओला दुष्काळ, आणि सगळीकडं पूर थैमान. आता याला काय कुठं जाता येईना, हा घराच्या छतावर चढला. तेवढ्यात एक विमान आलं पटदिशीन, म्हणे चल चल विमानामध्ये बस पटकन, नाहीतर तू बुडशील. तो म्हणला नाही नाही माझा गणपती येणार आहे म्हणला वाचवायला. तो त्या विमानात गेला नाही. नंतर मग हेलिकॉप्टर आलं, हेलिकॉप्टरवाल्यालाही तो तेच म्हणला नाही नाही माझा गणपती येणार आहे वाचवायला. नंतर मग एक नावाडी आला, नाव बोलवत, बस म्हणला पटकन नाव येत, मी तुला वाचवायला आलो. त्यालाही म्हणला नाही नाही माझ्याकडे गणपती, मी गणपतीवरती भरोसा आहे, मी तो आल्यानंतर त्याच्याबरोबरच जाईल. आता ते झालं, गाळ्यापर्यंत पाणी आलं आणि बुडला. तो बुडला आणि मेल्यानंतर गेला स्वर्गामध्ये. स्वर्गात गेल्यानंतर गणपती समोरच होता. तो म्हणला काय म्हणे गणपती बाप्पा, मी तुमची एवढी आराधना उपासना केली आणि तुम्ही आला नाही, मी तर बुडून मेलो. अरे म्हणले वेड्या, मी 3 वेळा आलो, एकदा विमान घेऊन आलो, एकदा हेलिकॉप्टर घेऊन आलो, एकदा नाव घेऊन आलो, तुला कळलं नाही. बरोबर. वास्तुशास्त्र हे असंच आहे की तुम्ही जेव्हा रचना करता, ही उपासना आहे एक प्रकारची, तेव्हा तुम्हाला अशा गोष्टी अनुकूल होतात, त्या तुम्हाला समजल्या पाहिजेत की त्या गोष्टी बरोबर कशा पद्धतीने त्याचा उपयोग करून घ्यायचा आणि परमेश्वर कुठल्या स्वरूपात येतो. आणि म्हणून वास्तुपुरुषाची कृपा ही अखंड राहतेच. तुमच्या दुःखांना दूर करण्याचं सामर्थ्य तिच्यात असतं. एखाद दिवशी समजा तुला खूप वाईट वाटलं आणि तुझ्या आईने तुला जर कुशीत घेतलं आणि प्रेमाने डोक्यावर हात फिरवला तर एका मिनिटात तुझं दुःख हलकं होतं. ही वास्तू म्हणजे आपला बाप आहे, ही आई आहे, आणि तिच्या कुशीत तू प्रेमाने जा, तुझं दुःख नक्की कमी होईल. खरी गोष्ट आहे सर. या दिशांच्या माध्यमातून आपण वास्तुशास्त्राचे इतके गंगोरे उलगडताय, त्याबद्दल खरंच धन्यवाद. इथे मात्र घेऊयात एक ब्रेक, आणि ब्रेक नंतर पाहूया. नमस्कार, माझ्या ड्रीम होम मध्ये तुमचं स्वागत आहे.
या मी तुम्हाला माझं घर दाखवते.